नाव चॅनलाक आमच्या मदीं आसा मुरगांव मतदारसंघाचे TMCचे उमेदवार जयेश शेडगांवकर. जयेश बाब, आज तुम्ही निवडणुकीच्या रणांगण भूमीचेर तुम्ही उतरलेले आहात आणि तुमचे नामांकनूय तुम्ही भरलेले आहात. तुम्ही सोशल ॲक्टिव्हिस्ट म्हणून ह्या वाठारांत लोकांक तुमची जाणवाय आसा आणि आयज लोकप्रतिनिधीच्या निवडणुकीत तुम्ही उतरलेले आहात. तुम्ही आदले भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, मागीर तुम्ही काँग्रेसीचे एक उमेदवाराचे संकल्प आमोणकराचे समर्थक आणि आयज तुम्ही थेट TMCचे उमेदवार. तुमचो फाटलो वाटचाल आणि आताचे हे तूं थोडक्यात सांग. ओके. सगळ्यात पहिली गोष्ट क्लियर करता की हांव भारतीय जनता पार्टीचे जे टॉल लिडर्स आसा लायक अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, हांव हेंकां मानता आनी आय वॉज ऑलवेज अ फॉलोवर. आय वॉज नेवर अ पार्ट ऑफ BJP. दुसरी गोष्ट, खंय तरी मुर्मुगांव कॉन्स्टिट्युएन्सीन लास्ट 15 वर्सां आमकां एक चेंज जाय आसलेलो. म्हणल्यार वी वर ट्रायंग टू गिव अ चेंज. म्हणल्यार जो कॅन्डिडेट आसा पळय ही इज नॉट अप टू द मार्क. म्हणल्यार त्या पद्दतीन आमचें डेव्हलपमेंट जावपाक जाय, ज्या पद्दतीन लोकल इंडिविज्युअलाचें डेव्हलपमेंट जावपाक जाय त्या पद्दतीन तें जायनासलेलें. म्हणून वी वॉन्टेड सम चेंज. सो ताका लागून खंय तरी म्हाज्या कडेन पर्याय दुसरो नासल्या कारणान वी हॅव टू सपोर्ट द काँग्रेस कॅन्डिडेट हू इज लायक एक्स हू हॅव डिफिटेड 2 टायम्स. सो आतां ह्या परिस्थितीन अशें जाल्लेलें आसा की मुर्मुगांवच्या लोकां खातीर थर्ड ऑप्शन हें जायेंच. कित्याक मुर्मुगांवान BJPचें गव्हर्मेंटूय पयलें, काँग्रेसीक सपोर्ट करतलो म्हणल्यार काँग्रेसीतले उठ्ठा आनी परत BJPक वयता. सो हे गोश्टी बी पयले. सो ताका लागून तिसरो पर्याय म्हाज्या रुपान असो येयलो की हांवूय पॉलिटिशियन असो नासलो केन्ना, पूण खंय तरी सोशल एक्टिव्हिस्ट, गोवा अगेन्स्ट कोल हेंच्या कडेन हांव वावरतालो. हांवें विचार केले की जेन्ना हे जर प्रॉब्लम सुटावे करतलो जाल्यार तूं पॉलिटिक्सा कडसून पयस रावूंक शकना. तूं सदांच उठून ऑपोजीट रावन बोवाळ मारूंक शकना की हें नाका हें नाका हें नाका. यू हॅव टू गो इन टू दॅट सिस्टम, यू हॅव टू गो इन टू पॉलिटिक्स एंड देन यू हॅव टू शो द डिफरन्स. जर तूं पॉलिटिक्सान नेलोच जाल्यार ह्या गोश्टी घडटल्यो, ना जाल्यार कितें सदांच आमी ऑपोजीट रावतले एज अ एक्टिव्हिस्ट म्हणून बोवाळ मारीतच उरतले. सो त्याचो एक्चुअली ग्रावंड लेवलाचेर कांय काम जायना. जयेश बाब, आयज तुम्ही संपूर्ण गोंयभर तुम्ही भ्रम करता. वाळपय नंतर मुरगांव वाठार हो सगळ्यात मोस्ट डेव्हलप म्हणून सगळे संबंध गोंयभर दिसून येता आणि प्रत्यक्षात काही लोकांमध्ये चर्चा आहा. फ्लायओव्हर जालो, ब्रिज जालो, स्विमींग पुलाचें उक्तावण थोडे दिसांनी जातलें, स्कुलांचें सुशोभीकरण जाल्लें आहा. अनेक उपक्रम किंवा बाकीचे योजना, डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट्स सरकारान केल्ली योजना लोकां पर्यंत पाविल्ली आहा आणि हायेस्ट एम्प्लॉयमेंट ह्या मुरगांव वाठारांत दिल्लें आहा. तरी तुका तेजेर कितें उलोवपाक जाय? जेन्ना एक आमदार निवडून येता, फाल्यां समज हांव ह्या इलेक्शनाक सामको फूल बहुमतान जर निवडून येयलो जाल्यार सगळ्यात पयलीं म्हाजें काम आसता कितें खबर आहा, त्या जनतेक तूं काँग्रेस, तूं BJP, तूं आप ऑर तूं आनी खंयच्या पार्टीचो हितून भेदभाव दवरपाचो न्हू. 4 दिसाचें इलेक्शन सोंपल्या उपरांत परत आपल्या वाटचाली कडेन लावपाचें. खंय तरी डेव्हलपमेंटाच्या बद्दल उलयत तूं जाल्यार सगळें कन्स्ट्रक्शन डेव्हलपमेंट. आमचो स्वता एक आमदार कॉन्ट्रॅक्टर आसल्या कारणान आनी एक बिल्डर आसल्या कारणान तेची जी मायंडसेट आसा पळय ती कन्स्ट्रक्शना पुरतीच उरली. तेणी खरें मनशांक डेव्हलप जावंक दिवंक ना. तेणी व्हडलें स्कूल लास्ट 15 वर्सान खंयच्या तरी CSRच्या प्रोजेक्टा अंडर बांदलें आनी तें स्कूल अजून सुरवात जावंक ना. म्हणल्यार तुवें आमच्या भुरग्यांक 10 वर्सां फाटीं व्हेलो. परत तो जागो जो आसलेलो तो थिंगा बरो ओपन ग्रावंड आसलेलो, थिंगा एक स्टेज आसलेली. तो 10 वर्सां त्या स्कुलाचें कन्स्ट्रक्शन आसल्या कारणान थंय कसलो प्रोग्राम जावंक ना, थंय कसली कल्चरल एक्टिविटी जावंक ना. सो तेंय बी तुवें त्या भुरग्यां कडल्यान काडून घेतलें, भुरग्यांचो खेळूच काडून घेतलो. दुसरी गोश्ट, ह्या फ्लायओव्हराचेर उलयता. हे फ्लायओव्हर म्हटल्यार एक न्हू, म्हाका अशें दिसता की एक फक्त इलेक्शन प्रोपोगंडा कायंड ऑफ, त्याचो आउटकम कांय ना. ह्या फ्लायओव्हराचो एक्चुअली गरज आसलेली ह्या पोर्टाक कनेक्टिविटी. सपोज जर आमकां वास्कोकारांक आनी मुर्मुगांवच्या लोकांक जर ट्रॅफिक फ्री करतलो जाल्यार ती एंटायर मुर्मुगांवचो जो कोल्ड ट्रान्सपोर्टेशन जो जाता पळय वो त्याच्या मोगान हो पूल बांदलेलो आसा. हो खंय तरी आमच्या लोकांच्या मोगान जर पूल बांदलेलो आसलेलो आमकां 6 लेनाची गरज नासलेली. एक सिंगल लेन सुद्दां आसलेलो आनी 10 वर्सां पयलीं जॉयन जाल्लो जाल्यार आमी वी वूड बी एटलीस्ट सेव्ड. एक इंडिविज्युअल कॅपेसिटी प्रमाणे कमीत कमी एक मनीस 1 लाख सेव्ह करपाचो पेट्रोलाचेर. सो डेफिनेटली हो जो पूल जाला हो इलेक्शन प्रोपोगंडा आनी त्या गडबडीन जाला पळय. म्हाज्या अदमासा प्रमाणे हो पयलो पावस जर बरो धाडेचो येयत जाल्यार हो पूल अर्दो रस्त्यार दिसतलो. म्हणल्यार जे रिटेनिंग वॉल्स जे बांदनासतना जे बांदला पळय, जे जाळी बिळी घालून, सो म्हाका दिसता पयल्या पावसाकूच हो पूल घसरतलो. सो तूं म्हणूंक सोदता की डेव्हलपमेंट जावंक ना अशें तुजें प्रतिक्रिया आसा. पूण संपूर्ण मतदारसंघाचे लोक जे आसा ते सद्याचे 4 वेळा जिकिल्ले आमदारा बरोबर आसा.
कित पर्यंत दिसता तुका आयज तुमी जेन्ना TMCचे उमेदवार म्हणून हा लोकां पर्यंत कितें विजन घेवन तुमी वतले आनी तुमी लोकां समोर कितें दवरतले की तुमी स्वता कितें करूं शकता जनते खातीर किंवा रेवेन्यू जनरेटींग सोर्स ज्या मुरगांव वाठारांत तूं करूं शकता हे तुजें विजन मुरगांव वासिया खातीर कितें आसा? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणटा ती आमकां न्ही लोकांक मायंडसेटान एक हें भरलेलें आसा गव्हर्मेंट जॉब इज एवरीथींग. म्हाज्या वचनासान पयलीं हे लोकांनी काडपाक जाय ज्या पार्टेक हांव आयज बिलॉंग करता त्या पार्टीन सगळ्यात फर्स्ट म्हणल्यार इलेक्शनाक येवच्या पयलीं ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसान ऑलरेडी डिसायड केला की आमी 18 ते 45 एजीच्या भितर जे भुरग्यांक एज्युकेशनाक जो लोन मेळटले हे गोश्टी क्लियर केल्या. म्हणजे जेन्ना तुज्या मनशाक त्या भुरग्याक किंवा तूं सांगता की बाबा तुका जर कितें जावपाक जाय किंवा तुका डॉक्टर जावपाक जाय कितें जावपाक तुका फायनान्शियल सपोर्ट मेळटा देन ही हिमसेल्फ थिंक एट अ हायर लेवल. गव्हर्मेंट जॉब इज नॉट एवरीथींग. अदर वे पळयत जाल्यार गोवा रिप्रेझेंट एज अ टुरिस्टीक स्टेट आनी टुरिस्टीक स्टेट आसल्या कारणान हांव सगळ्या आमदारांक चॅलेंज मारता की तुमी 10 वर्सांत दर्यो सोरो हे गोंयचे सोडले जाल्यार तुमी गोंयांनी अशें कितें केलां ज्या गोश्टी खातीर आख्खे इंडियेचे टुरिस्ट तुमच्या कडेन येता आनी हे कॅसिनो सोडले जे वायट गोश्टी तुमी हाडले बरे गोश्टी कितें हाडले पळय हे आख्खे हे 10 आमदार जे 10-20 वर्सांत जे आमदार जाले पळय तांकां म्हाजी ओपन चॅलेंज तुमी कितें केलें तें दाखोवपाचें. म्हणून सांगता हांव जे आमच्या कडेन आसा लायक आमच्या कडेन सनसेट पॉयंट्स आसा आमच्या कडेन म्हणल्यार सन रायझींग पॉयंट तितके कमी आसा पण सनसेट पॉयंट्स आसा तांकां डेवलप करचे थिंगा वॉटर किंगडम्स हाडचे किंवा जे आमचे सगळे बीच लायन्स आतां बायणा बिचीची परिस्थिती पळया ही बायणा बिची भितर मोस्ट प्रॉब्ली लायक एक कन्स्ट्रक्शनाचो अड्डो कसो जाल्लो आसा हिंगा खंयच टुरिस्टीक कल्चर म्हणून दिसना. सो वी हॅव टू प्रमोट गोवा एज अ टुरिस्टीक स्टेट तेन्नाच खंय तरी आमकां रेवन्यू जनरेट जातलो. बट अदर दिशेन हे फक्त न्ही एक खंय तरी कॉर्पोरेटा खातीर काम करता अशें दिसता म्हाका एक कन्स्ट्रक्शन आनी कोल हँडलिंग ह्या दोन गोश्टी खातीरच मुर्मुगांवचें नांव उरलां. MPT इज एन्टायरली आतां प्रायवेटायज जावपाक पावला. सो MPTंतले 3,000 लोकांचो जॉब गेलो. सो हे मोर कन्सर्न तूं 300 लोकांक आनी 800 लोकांक जॉब दिले उलयता तुवें 4,000 लोकांचो जॉब काडलेलो आहा. वेस्टर्नांतले 800-300 लोकांचो जॉब काडलेलो आसा. जयेश बाब तुजें कन्सर्न जें आहा तें यूथ एम्प्लॉयमेंटा खातीर पूण मुरगांव मतदारसंघात सगळ्यात चड सरकारी नोकर काम करणारे आयज आमकां दिसून येता आनी सर्वे म्हणटा की वाळपय नंतर मुरगांवांत चड लोक कामाक लागले. तशेंच सगळ्यांनीच सरकारी नोकऱ्यो घेवप काय कितें आनी सरकारान केल्ले योजनेच्या माध्यमातून चीफ मिनिस्टर रोजगार योजना हे कित पर्यंत लोकांनी फायदो घेवपाक जाय किंवा तूं संपूर्ण गोंयच्या लोकांक तूं सांगूंक सोदता. कारण सर्वे अशी म्हणटा की मुरगांव मतदारसंघात सगळ्याक रेस्ट ऑफ द गोवा मुरगांव वासिया लोकांनी चड CM रोजगार योजनाचो फायदो करून घेतलेलो आहा. बिझनसमॅनूय अनेक जाल्लेले आहा. तेचेर तुजी कितें प्रतिक्रिया आसा? न्ही गव्हर्मेंट जॉब म्हणटा पळय सगळ्यात पयली ही पॉलिसी इटसेल्फ रॉंग की एकाच मतदारसंघाक गव्हर्मेंट जॉब मेळप. गव्हर्मेंट जॉब हे कोण कोण आमदार आपल्या बोल्सांतल्या पयशांनी दिना. गव्हर्मेंट हो सगळ्यांचो माझें म्हणणें आसा की हांवें बिझनस करपाक बिझनसमॅन अनेक बिझनसमॅन मुरगांव मतदारसंघात घडून आयले. सो हेचेर तुमचें म्हणणें कितें आसा? बिझनसमॅन जर येयल्यात मुर्मुगांवान जाल्यार ते एक्चुली ओपनली अशे येवंक ना. ते बिझनसमॅन कशे जाल्या आमदारान खंय तरी कॉन्ट्रॅक्ट घेतला आनी ताका सबलीट करून तांकां कॉन्ट्रॅक्ट दिल्या. सो बेजिकली कितें जाल्ला हिंगा एक तरेचे कोल माफिया टायपचे रॅकेट चालू आसा. दीस इज नॉट अ बिझनसमॅन. बिझनसमॅन केका म्हणटा जेन्ना तूं ताका स्वताक फ्रिडम दिता की स्वताहून तो आपूण पांयाचेर उबो रावता ताका फ्रिडम दिता. दीस इज वॉट इज हॅपनिंग. गॉडफादर इज टेकिंग द एंटायर कॉन्ट्रॅक्ट अँड ही इज सब लेटिंग टू ऑल हीज पीपल. सो तशें जाल्लेलें आसा. पूण ही जी योजना जी आसता ती सरकारी दफ्तराच्या माध्यमातून घडटा म्हणजे EDCच्या माध्यमातून तितून तर ब्लॅक अँड व्हायटच्या माध्यमातून जे दिसून येता की लोकांनी बिझनसमॅन तयार जाल्ले आहा. सो तरी तूं म्हणटा की हाका गॉडफादर आसा काय म्हणून कितें ना पण त्याचे रेकमेंडेशन खंयच्यान वयता तें कळोंक जाय न्ही. तूं लोकांक म्हणल्यार लोकां कडेन तूं कसो पावता की तूं त्याच्या कडेन बाबा हें कर नाजाल्यार आयज गव्हर्मेंट जॉबाक कित्याक रावपाचें. ग्रॅज्युएट भुरगे लायटमॅन कित्याक जाल्यात वायरमॅन कित्याक जाल्यात हे मुर्मुगांवची परिस्थिती सांगता हांव. कित्याक लागून जर सपोज त्या भुरग्यांक सांगलेलें बाबा तूं ग्रॅज्युएट आसा तूं इंजिनियरींग फिल्डांतलो आसा तूं हे बाबा घे EDC कडल्यान IDC कडल्यान खंयच्या कडल्यान लोन घे आनी तूं हें कर हें तांकां केन्ना म्हणूंक ना. तांकां तितक्या पुरतीच मर्यादीत दवरलो. सो तुजें म्हणपाचें आसा की दिलासाचो हात आनी समर्थन किंवा माय बापाचो हात किंवा आशिर्वाद ही करनासतना योजना करपाक जाय अशें तुजें म्हणणें. सर तूं म्हाका एक सांग जयेश बाब की तूं जेन्ना निवडणुकीच्या समोर जेन्ना लोकां पर्यंत आतां वतलो प्रचाराच्या माध्यमातून तूं लोकांक कितें सांगूंक सोदता युथांक कितें मॅसेज दिवपाक सोदता?
माझे बेसिकली आख्या युथा कडेन आनी मुरमुगांवच्या लोकां कडेन एक मागणें आसा पळय खंयचोच मनीस वायट आसना पूण प्रॉब्लम कशें आसा हेच्या खातीर तुमी दुसऱ्याक वायट म्हणूंक शकना पयली गोश्ट म्हणटा ती तो तेच्या जाग्यार सारको आसता हांव म्हाज्या जाग्यार सारको आसता बट तुमचे लोकल पब्लीक इश्यूज जे आसा पळय ते टॅकल जाले जाल्यार पळय आमी आयज 15 वर्सां एका मनशाच्या हातीन दिलो आमकां आयज 12 वरां सुद्दां पाणी येयना हे बेजीक तुजें म्हणणें आसा की जनतेन जे कितें कामां आसा ती सरळ डायरेक्ट आपल्या माध्यमातून करची उमेदवारा कडेन वयची न्ही फाल्यां तूं समज आमदार जालो जाल्यार जनतेन तुज्या कडेन येवचें न्ही अशें तुजी प्रतिक्रिया आसा काय कितें पळय येवचें न्हू अशें म्हणा स्वावलंबी जावचें तुका दुसऱ्याच्या पांया कडेन वयची गरज ना आयज अशें गेलें जाता मुर्मुगांव वचून तूं म्हाज्या बरोबर जर भोंवलो जाल्यार तुजें काम जातलें जाल्यार हांवूय शिकलेलो आसा हांव हें एक्सेप्ट करता हांव खंयच्याय पार्टीचो आसूं म्हाकाय जॉब मेळोंक जाय सो हें घडपाक जायना ही व्हडली चूक तुजें विजन आनी तुज्या मतदारसंघान तूं कितें तुजो मॅनिफेस्टोच्या माध्यमातून तुजे कितें पॉयंट्स आसा की पॉयंट्स तुजे कितें आसा जे तूं हायलायट करूंक सोदता की पॉयंट्स म्हटल्यार आतां आमचे जशे TMCचे 3 मेजर स्किम्स येयलेले आसा सगळ्यान मुरमुगांवान सड्यार पयलीं सगळ्या लोकांक घराक सनद ना आपल्या घराक जर सनद मेळ्ळें न्हू जाल्यार ही सगळ्यान व्हडली गोश्ट आनी म्हाज्या खातीर सुद्दां स्वता व्हडली कित्याक म्हाका स्वता 40 वर्सां जाले तरी आमी गव्हर्मेंट लँड म्हणटात खंय तरी आमकां एक बरी समज एक 10 लाख म्हणून घर बांदतो जाल्यार तेचें कम्फर्ट लेवल मेळना की बाबा फाल्यां कोणी येवन मोडीत काय परवा कोणी येवन मोडीत काय खंयचो आनी खंयचो गव्हर्मेंटाचो प्रोजेक्ट येयत काय सो हो भंय आसा पळय तो TMCन सगळ्यान फर्स्ट स्कीम जी तिसरी काडल्या आमची पळय की मालकी हक्क तुज्या घर जे तूं घराक रावता पळय तुका तो मालकी हक्क मेळटलो सो हेचो पयलीं मुरमुगांवच्या लोकांनी सगळ्यान पयलो फायदो घेवपाचो त्याच्या उपरांत युथा खातीर जी स्कीम केल्या पळय ना तुमी गव्हर्मेंट जॉबा कडेन भटकता तुमी खंय तरी आमच्या युवा शक्ती कार्डाचो फायदो घेवपाचो आनी स्पेसिफिकली जी बायलां आसा पळय जी आमच्या घरा कडेन आसता पळय तांकां गृहलक्ष्मी म्हणून स्कीम सुद्दां आमी अनावन्स केलेली आसा 3 योजनाचे तूं उलयलो गृहलक्ष्मी यूथ कार्ड आनी मालकी हक्क ऑलरेडी सरकारान भारतीय जनता पक्षान चे सरकारान गृह आधार म्हणून ऑलरेडी चालू केल्ली आसा आमचे स्वर्गीय गोंय राज्याचे माजी मंत्री आणि देशाचे माजी रक्षा मंत्री मनोहर पर्रीकरान 1,500 लोकांच्या सरळ अकाउंटान वता सो ती आणि हे हितून कितें फरक आसा म्हणजे त्या सरकारान केल्ल्याचेर तुमी ती स्किमींग तुमी डिफर करता काय कितें दुसरें युवा शक्ती कार्ड म्हणून सरकारान ऑलरेडी CM रोजगार योजना म्हणून ऑलरेडी चालू आसा आणि अनेक लोक ताजो दिसान दीस फायदो घेत आसा सो ताजेर आनी हाजेर तुमी डिफर करता काय कितें दुसरें मालकी हक्क घराक लागून सरकारान तर फाटल्या दिसांनी भूमिपुत्र एक्ट काडलो आणि लोकां पर्यंत तांचे मालकी हक्क दिवपाचो काम जे आसा डॉक्टर प्रमोद सावंताच्या सरकारान केल्लें आहा अशें जे संबंध गोंयभर आसा बील लोकांच्या जनतेचे समोर तेचेर चर्चाय जाल्ली आहा अनेक लोकांनी समर्थनय दिल्लें आहा तेचेर तूं कितें म्हणपाक सोदता म्हणजे सरकारान केल्ली फाटल्या सरकारान केल्ली जी विचार जे आसा आनी आतां जे तुमचे कितें डिफरन्स आसा काय कितें डिफर टायमाचो आसा टायम फॅक्टर खूब इम्पॉर्टंट आसा तेंच्यांनी केन्ना केली जेन्ना आमचे ऑन बोर्ड येवपाक लागले तेन्ना तेंचे स्किप्स जाले आतां ग्रह आधाराचे करशीत न्हू तो 1,500 त्या टायमा वयलो दितालो तो त्या टायमार खूब बरो दिसतालो म्हणजे तुका म्हणपाच्या फक्त हे स्कीम फक्त TMCन ओवरलॅप करूनच घेतलेल्या टायम फ्रेमचो अंडरस्टँड कर आयज म्हारगाय कितकी वाडल्या तूं त्या 1,500च्या आयज 5,000 खंय तरी रिलॅक्सेशन मेळटलें युवा शक्ती म्हणटा तेंचे जरी बेजिकली कितें आसत जाल्यार आमी आयज बिफोर इलेक्शन ओन्ली वी आर ऑन बोर्ड आनी तूं 4.5 वर्सान खंय तरी स्कीम काडप हितून फरक आसा आमी इलेक्शनाक येवच्या पयलीं तुमकां ब्लॅक एंड व्हायट पेपराचेर दिला की आमी जिखोन दिले जाल्यार आमी हें करतले सो आमी दुसऱ्याक कॉपी करपाच्या पेक्षा आमी आमच्या इंटेन्शनान जें कितें आहा पळय तें केलां आमच्या मदीं आनी एकलो संवाद करपी तुमच्या बरोबर आसा सिनियर जर्नलिस्ट आमच्या ह्या गोवा टीम न्यूज नांवाचो तो म्हणजे नवीन झा नवीन बाब हांव मागतां की ह्या आमचो TMCचो उमेदवार श्री जयेश शेटगांवकर जो आसा की तुमी थोडक्यात ताच्या कडेन संवाद करचो पयलीं म्हाका सांगा की हेंच्यांनी एश्युरन्सान कितें कितें सांगलां इम्पॉर्टंट कितें सांगलां त्यांनी TMCचे जे काही गोष्टी जे आसा जी सरकारान केल्ली जी स्कीम त्यो म्हणजे त्यांच्या पक्षान जे लोकां पर्यंत जी गृहलक्ष्मी किंवा युवा शक्ती कार्ड किंवा मालकी हक्क सो ताका हांवें प्रश्न केल्लो की ही सरकारान ऑलरेडी एक्झिस्टन्स केल्ली आहा आनी तेचेर तुमी ओवरलॅप करता काय कितें हो ताका प्रश्न केला सो त्या खातीर हांवें संवाद करपाक लागून तुमी सिनियर आसा म्हणून तुमी ताका सरळ थेट प्रश्न विचारचो म्हाजो मेन मुद्दो एकूच आसतलो जेन्ना तुमी इशू म्हणटा इशू बेस्ड डेव्हलपमेंट म्हणटा कोल पॉल्युशन खरोच इशू आसतलो न्ही तुमचो
डेफिनेटली माझ्या खातीर जर हांव निवडून येयलो न्हू सगळ्यात पयलीं आय विल ट्राय टू क्लियर दॅट कोल थिंग बिकॉज दॅट कोल थिंग इज अ लाँग पेंडींग इशू आनी म्हाजें कशें आसा हांवें एक्टिविजम स्टार्ट केलां तें बिकॉज ऑफ गोवा अगेन्स्ट कोल ओनली स्टार्ट केलेलें आसा आय एम नॉट बिकॉज ऑफ इन फेवर ऑफ कोल ऑर ओके खंय तरी ताका ब्रेक लागतलो तेचे अल्टरनेट्स कितें हेचेरूय विचार करपाक जाय इट इज लॉक हांव जिखून येयलो म्हणून दुसरे दीस जातलो अशें कांय ना इट वील टेक टायम बट खंय आसा पळय तूं अंडरस्टँड जा देर आर CSR प्रोजेक्ट्स आर गोईंग ऑन त्या CRचे एटलीस्ट रिलीफ फंड देर शूड बी अ हॉस्पिटल वीच इज बिल्ड बाय दॅट कंपनी सो टायम फ्रेमान भितर आमी ताचो खंय तरी युटिलायझेशन करपाक जाय आणि एक प्रश्न आशिल्ले लोक म्हणटा आणि आमचे व्ह्युअर्सांनी आमकां सांगले विचारपाक दे से इन मुर्मुगांव देर आर टू parties which are principally opposition, you know, Congress and BJP. Third party, they had not even thought about it. How you are going to pitch in to make your space there? ओके सो आता हे दोन मेजर पार्टी आसलेले इट वॉज दॅट पॉयंट ऑफ टायम वी हॅव गिवन दॅम मेजर चान्स की जावं दी एक तरी हो जिको दी एक तरी हो जिको दी एक दोन सो दॅट इज थिंग इज नॉट कमिंग अप प्रॉपरली आनी आयज जेन्ना ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस जेन्ना गोंयान येयला देर इज अ थर्ड व्हेरी स्ट्रॉंग अल्टरनेटीव आसा कित्याक लागून सी आमी काँग्रेसीक लास्ट टायम वोट केले पूण काँग्रेसीचे मनीस BJPन गेले सो दॅट मिन्स यू वोट फॉर काँग्रेस वोट गोज टू द BJP सो बेस्ट थिंग इज either you vote for a Nota or you vote for a TMC. But your candidate did not turn up, shifted. But he is not winning, no. My candidate. You're confident that About there should be a person who should win the election. Not see now this is first time, second time, third. Hani, how many years we'll be standing with you? So we need a third alternative. There should be somebody who is coming strong enough. If म्हाका जर खबर आसलें की हांव इलेक्शनाक बसता जाल्यार हांव 5 वर्सां पयलीं प्रिपरेशन करतलो आसलो आय वॉज इन टू एक्टिविजम देन फायनली आय रियलायज की देर शूड बी अ थर्ड पर्सन कमिंग इन टू पिक्चर दिस टायम ऑल्सो विनिंग ऑर नॉट विनिंग इज नॉट इम्पॉर्टंट बट समबडी हॅज टू बी अ थर्ड पर्सन देर nicely answered. You can take over. थँक्यू नवीन बाब हे असले आमचे TMCचे मुरगांव मतदारसंघाचे उमेदवार जयेश शेडगांवकर धन्यवाद जयेश तुम्ही तुमचो वेळ काढून या मुलाखतीक तुम्ही सहभागी झाले ऑल द बेस्ट तुमच्या येणाऱ्या निवडणुकीक धन्यवाद